कॅमेरामॅन गोट्याभाई रुचिर चला त्यांचंच फिक्स करून टाका तुम्ही आता. कशा इकडे तिकडे कॅमेरामॅन शोधत बसलेत. गोटे चांगला करतो अजून तो शिके. फुलटॉस आहे बॉल चाला बॉडी लाईनच्या बाहेर. वेलकम टू दी ग्राउंड वेलकम टू दी बॉलिंग. आणि पहिल्याच बॉल वर ठोकलाय हा दमदार षटकार. धीरेंद्र म्हात्रे या अगोदर ते गावदेव मध्येच खेळायचे आणि आता 40+ मध्ये ते आहेत. आणि अगदी गावदेवीच्याच अगदी तिकडे पवेलियन मध्ये तो षटकार त्यांनी ठोकलाय. गावदेवी वर्सेस गावदेवी असंच बॅटर म्हणावं लागेल. 40+ फक्त पुढे लागले. स्लोरवन केला या बॉलला. गोलंदाज स्वराजनं मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी स्वराजने केली होती. फिल्डिंग मध्ये पाहिजे तेवढी साथ मिळाली नव्हती. 2 कॅच त्याच्या गोलंदाजीमध्ये ड्रॉप झाले होते. इन टू द स्लॉट आलाय बॉल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. $40+ वाळ्यान तुम्ही हलक्यात घेऊन जमणार नाही. लक्षात घ्या 40+ आहेत. आम्ही अनेक वेळा बघितलंय 40+ ला. आम्ही हेही बघितलंय पारगाव 40+ ना नेरेच्या मैदानावर 2 ग्रामीण संघांना हरवलं होतं. आणि तिसऱ्या मॅच मध्ये ग्रामीण रेग्युलर संघाला त्यांनी अक्षरशः बहुतांश टॉप दिली होती लास्ट बॉल पर्यंत. त्यामुळे 40+ हे लेजंड खेळाडू आहेत. ते नुसते 40+ झालेले नाही आहेत. अनेक यासारख्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. स्लॉट मध्ये बॉल आलेला नाहीये. क्रॉस बॅटने खेचला होता याही बॉलला. फॉलोविंग स्वीप मला वाटतं फक्त या फटक्यामध्ये त्रुटी होती ती नी बेंड त्याने करता आलेला नाहीये. त्यामुळे रडार मध्ये बॉल आला नव्हता. वारंवार मनीष गोलंदाजीची भेट घेत आहेत. चर्चा करतायत कारण 2 हिट या ओव्हरमध्ये आलेले आहेत. आतापर्यंत स्कोरबोर्डवर 19 धावा आपण पाहतो आणि त्यामधून 3 षटकार आहेत. त्यामुळे 40+ कदाचित ठाम निश्चय करून आलाय. आज जायचं मैदान गाजवायचं षटकारनंच रन करायचं. खाई तर तुपाशी नाही तर उपाशी. अजून एक प्रॉपर कनेक्शन इनफिल्डच्या वरून बॉल चालला डीपला 100 कव्हरला. पाठलाग अजूनही सुरू आहे. बॉलचा थांबवलाय लास्ट मोमेंटला आणि सेकंड कंप्लीट होते. दोन धावा मागील बॉलवर पूर्ण झालेत. स्कोरबोर्ड पुढे झालाय. ऑन बोर्ड वर धावा आहेत 21. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सध्या नयन आमच्या सोबत जॉईंट आहे. फार उत्तम स्कोरिंग त्यांनी केली आहे. एंड ऑफ द ओव्हर हे मोठं राहिले षटक कारण तब्बल 15 रन या ओव्हर मध्ये आलेले आहेत. त्यामुळे 21 वर हा स्कोरबोर्ड पोहोचतोय. संतोष बाद झाले आज वैयक्तिक 0वर. हेमंत हे देखील बाद झाले. तेही वैयक्तिक 0वर पोहोचले. परंतु त्यानंतर धीरेंद्र म्हात्रे आणि संदीप पाटील यांनी काहीसा चांगला खेळ केलाय. त्यामुळे स्कोरबोर्ड सांगा ठिकाणी रुचिर लक्ष द्या. ड्रोनवर लक्ष ठेवा ऑपरेट करत असताना कारण आमच्या पीपीएल मध्ये भिवंडीवरून आले होते ड्रोन ऑपरेटर आणि ड्रोन डायरेक्टली जाऊन टावरला धडकला आणि गिम्बल क्रॅक झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला 15-16 हजार रुपये आता खर्च आहे. त्यामुळे ऑपरेटर फक्त रिमोटवर नाही तर मेन ड्रोनवर लक्ष केंद्रित पाहिजे. शॉट लाईक दॅट वंडरफुल शॉट. काय अफलातून बॅटिंग होते. अक्षय ठाकूरचं स्वागत केले षटकारानं. मनीष आता थोडे टेन्शन मध्ये आलेत. गोलंदाज करतायत काय. 40+ मास्टर धूम धडाक्यामध्ये बॅटिंग सुरू आहे. स्कोरबोर्ड पोहोचलाय
27 वर ही संधी होती परंतु बॉल पाठीमागे चाललाय. आलाय वन बाउन्स लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप 4. आमच्या सोबत नॉर्मल साऊंड सिस्टम आहे. आज डीजे असतं तर आता डीजे मास्टरांनी गाणं हे नक्की लावले असतं. एकनाथजी माली यांचं केस पिकलं म्हणून मी नाही झालो माथारा, तुला दाखवीन सातारा. आता गोलंदाजांना साताराच दाखवलाय. बॅटर धीरेंद्र म्हात्रे 40+ लेजंड खेळाडू. आणखीन एकदा उडवला बॉलला. गोईंग गोईंग अँड गॉन. षटकार. बघा मिलिंद घरत, त्यांच्याकडे कॅमेरा आहे. रुचिरनं त्यांना शोधून काढलंय. आय बर्ड व्ह्यू, कारण आकाशामधून आता हा ड्रोन तुमच्याकडे येत आहे. टॉप क्लास बॅटिंग, वंडरफुल बॅटिंग. पेटून उठलाय मैदानामध्ये धीरेंद्र म्हात्रे. संदीप पाटील 37 धावा बोर्डवर लागतायत. तिसरं षटक सुरू आहे आणि अक्षयला केलंय टार्गेट. वैयक्तिक 29 धावांची मॅरेथॉन इनिंग. धीरेंद्र म्हात्रे 40+ समोर टप्पा चुकला आणि त्यांनी सांगतात त्यांच्या टप्प्यात आला का कार्यक्रम फिट आहे. त्यामुळे ओव्हर पेज बॉल तुम्ही 40+ ला शॉर्ट बॉल तुम्ही करू शकत नाही. एज लागले, निघाला बॉल, वेगाने निघाला, बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला, लॉंग लेगला चौकार तुम्हाला बघा मिळते. खूप चांगली सध्या मैदानामध्ये 40+ लेजंड खेळाडूंची बॅटिंग बघा मिळते. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन, वाघ म्हातारा झाला म्हणून तो काय घास खात नाही, तो मांसच खातो. आणि आज मैदानामध्ये काय बॅटिंग होते, मैदान गाजवलंय. धीरेंद्र म्हात्रे नावाचं वादळ आलंय. ज्या पद्धतीनं आता समुद्रामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे तशीच धावसंख्येला भरती आली आहे. रणफलक जाऊन पोहोचलाय बोर्डवर 41. गावदेव वाले टेन्शन मध्ये आलेत. सगळ्यात जास्त टेन्शन मनीषच्या डोक्यावर आहे. आता यांना थांबवायचं तर कसं, सगळ्यांच्या डोक्यामध्ये हेच प्रश्न आहेत. स्पेशली गावदेव यांच्या कोण रोखणारे वादळ, जे धीरेंद्र म्हात्रे नावाचं वादळ आलंय मैदानामध्ये. सुरुवात थोडी अडखळत, परंतु त्यानंतर बॅट काय फिरते, जोमान तयारीला लागलेत. पहिली धाव वेगाने आले, दुसऱ्यासाठी रिस्क घेणार नाही कारण खूप चांगला थ्रो आलाय मेन एंड कडे. 1 रन मिळेल. यानंतर यंग 11 खेळ त्यांचा शेवटचा सामना लीग स्टेजवरील आणि त्यांच्या विरुद्ध खेळ गोल्डन, आणि गोल्डन ही खेळतील शेवटचा. वाईड बॉल. खूप चांगला बॉल, एंड चांगला केलाय. अंतिम डॉट बॉल आलाय, त्यामुळे स्कोरबोर्ड पोहोचलाय. 3 ओव्हर नंतर 43 वर अक्षयचं हे षटक राहिले. तब्बल 22 धावांचं धीरेंद्र म्हात्रे खेळत आहेत. वैयक्तिक 3 षटकार, 1 चौकार, 4 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीनं 34 वर टॉप क्लास बॅटिंग धीरेंद्र म्हात्रे. स्कोर 41, 41, माफ करा 43, 43 म्हणजे 43 झालेत.
तीन षटक संपलेत. 43 धावा बोर्डवर आहेत. खूप चांगली बॅटिंग. या अगोदर सगळ्यांच्या नजरा नटराजवर होत्या, आता गावदेवीवर आहेत. पहिला बॉल ऑन द स्टंप लाईन मध्ये, लेंथ लाईन खूप चांगली बघायला मिळाली. अटॅकिंग क्रिकेट सध्या खेळत असताना दिसलाय. मनीष पहिल्या बॉलवर सिंगल पूर्ण होत आहे. संदीप पाटील यांना देखील साथ द्यावे लागेल सध्या मैदानामध्ये. ऑफ कटर बॉल, चांगला बॉल. मनीषला माहिती होतं जर स्लोअरवणी केला अवे फ्रॉम द बॉडी तर स्क्वेअर कट साठी जातील, त्यामुळे त्याने ऑफ कटर हा बॉल झपकन आतमध्ये आणला. डॉट बॉल इथे येते. चांगला बॉलिंग पहिल्या दोन बॉल मध्ये. स्क्वेअर कट केला फिल्डर आहे. तिघाला बॉल गॅप मध्ये खराब फिल्डिंग. अक्षरशः सुस्त दिसले. जवळून बॉल टर्न होऊन तुम्ही मागे फिल्डिंग करता ते तुम्हाला माहिती पाहिजे की बॉल टप्पा पडल्यानंतर फिरेल. मग तुम्ही क्रिकेट काय पाहिला, काय अनुभवला, प्रश्न उद्भवतो तुमच्या फिल्डिंगवर. संशय व्यक्त होतो या फिल्डिंगवर. कारण मनीष जीव तोड गोलंदाजी त्याची अगदी अफाट मेहनत तो गोलंदाजीतून करतोय सध्या. जेव्हा पाड प्रयत्न तो करतोय धावसंख्येला लगाम लावण्यासाठी, त्यामुळे फिल्डिंग मध्ये साथ मिळालेली नाहीये. 40+ चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय. 48 वर 48. जसे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे निघाले तसं बॉलची लेंथ पाठीमागे खेचली मनीषनं. थोडं शॉर्ट बॉल इथे बघायला मिळालाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 5 रन आलेत. 48 वर स्कोरबोर्ड थांबलाय. जोडी जमली आहे. ओ क्लोज एन्काउंटर. 1 इंच मला वाटतं जेमतेम अंतर असेल स्टंप आणि बॉल मध्ये. मनीषला लेग्सचं मुडलला नेहमी आवडतं. काल मी बघितलं होतं वैष्णवचा अगदी क्लीन बोल्ड त्याला केलं होतं त्याने. दूर ठेवला बॉल. पुन्हा एकदा बॉल टर्न करेल यावेळेस तयार होता. गती कमी होती. 1 रन जरूर मिळते. स्ट्राईक रोटेट करत रन मिळणार नाहीये. रन घेतलेले नाहीये, माफ करा. चांगली फिल्डिंग तिथे झाली. डॉट बॉल अगदी बघायला मिळेल. 49 अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. 40+. परफेक्ट बॉल, परफेक्ट बॉल. LBW अगदी मिडल स्टंपवर पायचित पकडले गेले आणि मनीषच्या खात्यामध्ये मिळेल विकेट. अशा रीतीने षटक संपलंय. या ओव्हरमध्ये धावा आल्यात टोटल 6 आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय 49 धावांवर. 40+. 3 खेळाडू बाद. चला टॉस साठी गोल्डन स्पोर्ट्स क्लब आणि यंग 11. चला टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या गावदेवी प्लीज. ड्रिंक्स ब्रेक आता संपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आले फलंदाजीसाठी. 5व्या क्रमांकावर हर्षल बादशाहभाई. बादशाहभाई आलेत 40+ मास्टर बॅटिंग साठी. अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिलेले. 49 हा स्कोरबोर्डवर आहे. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक प्रितेश. प्रितेश निकालाय. लेफ्ट हँड
स्विमर गोलंदाज अगदी व्हाईट बॉलनं सुरुवात झाली या त्याच्या ओव्हरची. अर्धशतक पूर्ण झाले. 40+ 50वा बोर्डवर. स्ट्राईक नॉट स्ट्राईक दोन्ही गावदेवीचे प्लेयर आहेत. एक्स प्लेयर कारण आता ते 40+ मध्ये आहेत. स्लॉट मध्ये बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि त्याच्या डोईवरून बॉल निघालाय डाऊन द ग्राउंड. षटकार. $40+ वाले मी अगोदरच म्हटलं होतं 40+ हलक्यात घेऊ नका. भरपूर रिक्वेस्ट यंदा 40+ ला केली. 40+ न केली स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने त्यांना साथ दिली संधी दिली आणि भले 5 रन्स एक्स्ट्रा होतील परंतु त्यांनाही खेळू द्या आणि आज त्याचं प्रदर्शन म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. ऑफस्विंगच्या खूप बाहेर बॉल डिलिव्हर्ड होते. एक चेंडू मध्ये 8 रन आलेले आहेत. धीरेंद्र मात्र खेळत आहेत वैयक्तिक 41. 11 बॉल स्विच हिट केलाय. कॉन्टॅक्ट चांगला आहे. बॉलचा पाठलाग करतायत फिल्डर. 2-2 एक रन बनले. दुसऱ्यासाठी निघालेत. आता डेंजर एंड कडे धीरेंद्र आहेत आणि हा थ्रो चुकीचा आहे. नाराज आहे मनीष. दोन धावांना स्कोरबोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर धावा लागतात त्या 59. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे स्कोरर काय नाव सवेश पाटील. फार चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेले आहे परंतु टॉप क्लास बॅटिंग. चला धीरेंद्र मात्र यांची बॅटिंग आवडली आहे का 40+ वाले मग वाजवा ना.